हाय गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आप्पे रेसिपी। आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, पाव वाटी चणा डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे इत्यादी। तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून वेगवेगळ्या भिजत घालाव्या। मेथी दाणेही धुवून एखाद्या डाळीबरोबर भिजत घालावे। हे कमीत कमी 6 तास किंवा रात्रभर भिजवावे। सकाळी हे सगळे साहित्य मिक्सरवर वेगवेगळे अगदी बारीक वाटून घ्यावे। मग एका मोठ्या भांड्यात काढून छान फेटून एकत्र करावे। पीठ साधारण पळीवाड असावे। पुन्हा 7-8 तास रुबवत ठेवावे। पीठ छान फुगून वर येईल। अशा नैसर्गिकरित्या फुगलेल्या पिठात सोडा किंवा इनो काहीही वापरावे लागत नाही। हे तयार झालेले पीठ फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस सहज राहू शकते। आता या तयार पिठात आप्पे बनवताना मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता आणि खिसलेले आले घालून छान एकत्र करावे। आप्पे पात्र गॅसवर तापत ठेवून त्यात थोडे थोडे तेल घालावे। त्यातल्या प्रत्येक साच्यात वरपर्यंत पीठ घालावे आणि वरून झाकण लावावे। 2 मिनिटात चुरचुर आवाज आला की झाकण काढावे। आप्पे वरून सोनेरी रंगाचे झालेले दिसतील। आता आप्पे उलटावेत। पुन्हा जरा जरासे तेल सोडावे आणि त्याही बाजूने शिजू द्यावे। तयार आहेत पारंपरिक आप्पे। गार किंवा गरम कसेही छानच लागतात। नाश्ता किंवा जेवण म्हणूनही खाता येतात। पण गरमागरम आप्पे खोबऱ्याची चटणी आणि सांबार याबरोबर मस्तच लागतात। पार्टीसाठी पण छान मेनू आहे। म्हणूनच तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा। आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा।